दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व सूत्र ही सुनेत्रा पवार यांच्या हाती आहेत। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणूनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचीच एकमतानं नियुक्ती करण्यात आली होती। सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सध्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची यादी असलेलं एक पत्र सध्या व्हायरल झालं असून या कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे पक्षाच्या कार्यकारिणीमधून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या ज्येष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आल्याचा दावा केला जातोय, ज्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होतीये। दादांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची नावं का वगळण्यात आली आणि या सगळ्यावर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भूमिका काय आहे हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। राष्ट्रवादीकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला 29 एप्रिल 2026 रोजी एक पत्र देण्यात आलं होतं। या नवीन कार्यकारिणीतील अजित पवारांच्या मुलांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली। पार्थ पवार यांची जनरल सेक्रेटरी सरचिटणीस पदी तर जय पवार यांची नॅशनल सेक्रेटरी राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली। राष्ट्रवादीच्या या नव्या यादीत सुबोध मोहिते, सना मलिक, अविनाश आदिक, धीरज शर्मा, अभिषेक बोके, संजय प्रजापती, धनंजय शर्मा, राणा रणवीर सिंग आणि डॉक्टर रमनप्रीत सिंग यांच्या नावांचा समावेश आहे। मात्र राष्ट्रवादीच्या नवीन कार्यकारिणीतून दिग्गज नेत्यांची नावं हद्दपार करण्यात आली आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा राष्ट्रीय चेहरा राहिलेले प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारिणीतून वगळण्यात आलं। प्रफुल्ल पटेल यांनी 25 वर्षांपासून अधिक काळ पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। अजित पवार यांनी जेव्हा वेगळी चूल मांडली तेव्हा देखील पटेल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे होते। अशा निष्ठावान आणि अनुभवी नेत्याला बाजूला सारल्यानं चर्चांना उधाण आलंय। केवळ पटेलच नव्हे तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षाचे एकमेव लोकसभा खासदार सुनील तटकरे यांचंही नाव सरचिटणीस पदावरून वगळण्यात आलं। यासोबतच छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची नावंही या यादीत गायब आहेत। सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे बाजूला पडले आहेत का असा प्रश्न सुद्धा आता विचारला जातोय। गुवाहाटी इथं पार्थ पवार यांनी हेमंत शर्मा यांच्या शपथविधी दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीमधून नाव वगळल्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवार यांच्याशी नाराजी व्यक्त केली। तटकरे आणि पटेल यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या यादीत नाव नसल्याबद्दल विचारणा करण्यात आली। ही यादी कोणी बनवली? आपल्याला न विचारता यादी बनवली याबाबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी प्रश्न उपस्थित केले। आम्ही पक्षवाढीसाठी कष्ट केले, मात्र आज आमचीच नावं या यादीत नाहीत, अशा शब्दांमध्ये सुनेत्रा पवार यांच्या समोरच नाराजी व्यक्त करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। या नाराजीनंतर सुनेत्रा पवार यांनी मध्यरात्री उशिरा यादीत तांत्रिक चूक असून लवकरच ही दुरुस्त केली जाईल असं त्यांनी स्पष्टपणे आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। या सगळ्या प्रकरणात आणखी भर म्हणजे सुनील तटकरे यांनी शरद पवारांची घेतलेली भेट। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर तब्बल 3 वर्षांनंतर सुनील तटकरे हे सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवारांना भेटायला गेले। अधिकृतपणे ही भेट तब्येतीची विचारपूस करण्यासाठी असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेतेही सातत्याने शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सध्या आहेत। मात्र या सगळ्यात भाजपने आपली चुप्पी तोडली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटातील मंडळींना भारतीय जनता पक्ष प्रवेश देणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। तसेच तटकरे आणि पटेल हे 22 आमदारांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आगामी विधानसभा निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवतील असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केलाय। नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नावांचा समावेश करण्यात येतो की नाही आणि त्यांच्याकडे कोणते पद सोपवण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।